मारणारच मारणार आहे. सुपर सिक्स मध्ये संघ दाखल झाला, पहिला संघ या स्पर्धेमध्ये. कशा प्रकारची आता तयारी या स्पर्धेनंतर असणार आहे? खूप छानच वाटतं आणि सुपर सिक्समध्ये गेलं तर खूप चांगलं वाटतं आहे. खूप टाईम नंतर आम्ही सुपर सिक्समध्ये गेलो आहे. आता पुढचे संघ तर खूप चांगलेच आहेत, थोडी मेहनत जास्त करावी लागणार आहे. बॉलिंग फिल्डिंग चांगली झाली तर जिंकू शकतो. समोरचे संघ खूप चांगले आहेत. यशची विकेट गेली होती, दबाव होता आणि त्यानंतर चारुदत्त पाटीलने सुद्धा खूप चांगली साथ निभावली होती. दबावामध्ये कशा प्रकारे झेलत होतात आणि षटकामध्ये कशा प्रकारे मनामध्ये विचार चालला होता? दबाव तर होताच, पण 22-23 वर्ष क्रिकेट खेळतो तर थोडं तर नॉलेज आहे मला. पहिली ओव्हर बोललो मनीष चांगल्याच टप्प्यावर टाकतो, खेळून घेतो. चारू पण आला, त्याला मी बोललो बघ विकेट गेल्या त्या आता सोडून दे, आपल्याला चौके मारल्याशिवाय आपण जिंकू नाही शकत, कारण की समोरचा संघ चांगला आहे. सिद्धू मनीष तर ते मारणार आहे त्या चौके, तर आपल्याला 40 तर ठेवायचाच आहे, 35-40 तरच आपण जिंकू शकतो, नाही तर नाही. कारण की एक बॉलर पण आमचा शॉट आहे अरबाज, तर थोडं प्रॉब्लेम पण होतो. खूप साऱ्या तुला पुढील मॅचसाठी हा होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नेक्स्ट मॅचला सुरुवात झाली, जिकडे पहिले षटक मार्गस्थ आहे. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले, तोपर्यंत सिंगल रन. पहा हितेश भोईरसाठी पारितोषिक आले प्रत्येक विकेटला. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे योगेश भोईर डोंगरपाडा यांच्या माध्यमातून. हो हो, क्या बात आहे. पहा मला वाटतं जिग्नेश होता त्या ठिकाणी, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. मग ते जवळ चेंडू बाउंड्रीच्या आसपास जात होता आणि शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारचं एफर्ट लावलंय ते एफर्टला जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, जिकडे आतापर्यंत धावफलक आपण बघितलं तर 3 चेंडूचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावर. दुसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय या सुपर 12 मधील, जिकडे 2 संघ जीवदानी माऊली फुलपाडा समोर तेजस 11 नाणेफेकीचा कौल जिंकला होता. तेजस 11 संघाने प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. हितांश युगांश प्रीमियर लीग 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. शुक्रवार पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिले 24 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होते. 24 मध्ये 12, 12 मध्ये 6, 6 मध्ये 3, 3 मध्ये 1 आणि कोण उचलणार ही ट्रॉफी हा सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला समजणार आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती. पहिले षटक मार्गस्थ आहे. हितेश भोईरसाठी लावलेलं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो, हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील, जिकडे हितेश भोईर सज्ज होतोय, समोर जयेश बनसोडे. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलाय. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावफलकावर. जाऊया इकडे डीजेला आणि लगेचच बोलूया. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 5 धावा धावफलकावरती आहेत. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. शुक्रवारच्या दिवशी काय जबरदस्त कामगिरी या गोलंदाजांनी करून दाखवली होती याचं बॅटिंग म्हणून, जिकडे 40 धावांचा पाठलाग करायचा होता. आता कशा प्रकारच्या या स्पर्धेमध्ये या मॅच दरम्यान उतरलाय. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅपच्या सहाय्याने ड्राईव्ह केले गेले, तोपर्यंत सिंगल रन. पहा कॅमेरामॅन जयेश मांगेला शुक्रवार पासून काय जबरदस्त कामगिरी करतायत. यांचं सुद्धा जितकं कौतुक करायचं तिथे कमी आहे. फार कमी वयात या मुलाने अंडरआर्म क्रिकेट बॉक्स मध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये याचं कॅमेरा म्हणून ओळख निर्माण केलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू चेंडूला अडवलंय आणि इतक्या वेगाने अडवलंय ना की येतोय डॉट बॉल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 6 धावा धावफलकावरती. 2 खेळाडूंमधून चर्चा झाले, कारण चर्चेस भाग पडलंय, कारण आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय, तब्बल 6 धावा. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 7 धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग फिल्डिंग करायचा निर्णय जो घेतला होता तो आतापर्यंत आपल्या
मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो, इकडे काय घडलंय? चेंडू गेला एका टप्प्याने, सीमार गप्पार, चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. फायनली चौकार आलाय. खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची गरज होती ना, तो चौकार आलाय. पहिल्या 9 चेंडूमध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न याचा बॉलर, दोन्ही बॉलरनी करून दाखवला होता, परंतु फायनली चौकार आला गेलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. 12 धाबा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत दोन्ही बॅटर जे सलामी आलेले ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितेश पाटील बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हो हो, इकडे काय? चेंडू गेलाय सीमारे गप्पार, चौकार, 4 धाबा. सोळा. थँक्यू डीजे. पहा 11 धावांचं षटक आणि जो दबाव बनवला गेला होता पहिल्या 9 चेंडूमध्ये, त्या 2 चौकाराने तो दबाव फारसा कमी झालाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावर. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल पुलेकर. पहा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचे प्रयत्न असणार आहे. 2 बॅटरचे किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे, किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे त्याची सलून संघासमोर. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार गप्पार, चौकार, 4 धाबा. 10 नंबरचं सरकार पंढरी पडके किंग मेकर म्हणतो भेटायला जावा मी गुण्यात. थँक्यू डीजे. चौकार. ऋतिक पागी बाबूच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फेकी वेगाने झाले. हो हो, आणि फेकीला उत्तर. पहिला हादरा जीवदानी माऊली फुलपाडा संघाला. जयेश बनसोडे बॅक टू द पवेलियन. डॉन. थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतोय. पहा जीवदानी माऊली फक्त 12 खेळाडू डगआउट मध्ये असतील, त्याच्या व्यतिरिक्त एकही खेळाडू नसणार आहे. आयोजन कमिटीकडून सांगण्यात येत आहेत, त्यामुळे फक्त 12च खेळाडू डगआउट मध्ये असू द्या. यस, विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर आकाश. 20 धावा धावफलकावर. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू अडवला का? तर यस, चेंडू अडवलाय. राहुल परदेशी. तोपर्यंत 1 धावफलकावर. 21 रन, 21 धावा. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. ब्रेक थ्रू आला या षटकामध्ये. काय इकडून ऋतिक पागी बाबूचे प्रयत्न येणाऱ्या चेंडू मध्ये कशा प्रकारे असणार आहेत. त्याच्या बॅट मध्ये आतापर्यंत 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. हो हो, ऑलमोस्ट असं वाटलं होतं की चेंडू बॅनर टच होईल, परंतु थोडासा बाजूने गेलाय आणि त्यामुळे चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 21 धावेसाठी. 22 रन, 22 धावा. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. तिकडे राहुल पुलेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. फेकी झाले वेगाने. हो हो, इतक्या वेगाने फेकी झाली ना. तिकडे चांगला बॅकअप होता नितेश गरजचा, त्यामुळे 1 धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू ब्रेक थ्रू आला होता या षटकामध्ये. त्यानंतरचं कमबॅक आतापर्यंत केलं होतं राहुल पुलेकरने आणि फक्त 5 चेंडूमध्ये आता या षटकामध्ये फक्त 7 धावा आली आहेत. आणि धावफलक बघितलं तर 23 रन. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. षटक संपले.
तब्बल 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. राहुल भाई करतय नावा नवीन नचला का बक्षीस लावा. थँक्यू डीजे थँक्यू. 24 रन 24 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर करण, जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर. बॅक नकल स्ट्रोक. चेंडू गेला सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. रन 28 धावा. पहा जयेश बनसोडीची विकेट गेली होती, परंतु त्यानंतरचा कुठल्याच प्रकारचा दबाव आतापर्यंत घेतला नाही ऋतिक पागी बाबूने. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 28 रन 28 धावा. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. बघूया किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 29 रन 29 धावा धावपलकावरती. आणि ऋतिक पागी बाबू काय जबरदस्त योगदान आतापर्यंत. 20 धावा तब्बल 13 चेंडू मध्ये. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये जिकडे करण सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत 1 धाव धावपलकावर. पहा पहिल्या चेंडूवर चौकार लगाल्यानंतर कमबॅक केलंय षटकामध्ये. आणि जर धावपलक बघितलं तर तब्बल 30 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील करण समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलाय आणि अडवता निर्धाव चेंडू डॉट बॉल आला गेला. लास्ट बॉल टू गो आफ्टर फर्स्ट इनिंग. 30 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर जीवदानी माऊली फुलपाडा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय करण. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. विकेटचं बटन गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर. थँक्यू डीजे थँक्यू. थांबवतोय आणि 31 धावांचं पाठलाग करायचं आहे. चला नेक्स्ट मॅच. आशिष 11 बारोंडा 11. दोन्ही कॅप्टन टॉस का कडून थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. आशिष 11 त्यानंतर बारोंडा 11. चला जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे. दोन्ही कॅप्टन. बारोंडा 11 आले. त्यानंतर आशिष 11. चला आशिष 11 संघ आलाय का? आशिष 11 कॅप्टन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल पोलेकर सोबत नितेश पाटील. तर पहिले षटक घेऊन सूरज सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगलर. पहा पाठलाग आहे 31 धावांचा. या 31 धावांचा पाठलाग होईल की 31 धावा या मैदानावर डिपेंड होणार आहेत. येणारी कालवेळ सांगणार आहे.
पहिल्या सामन्यात आपण बघितला तर निर्मल सिटी संघाने टीम प्लेयर्स संघाला पराभूत करून टॉप 6 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेमधील पहिला संघ होता. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. येस, हितेश गवळी यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. कॅमेरामॅन टॉस कपाच्या दिशेने कॅमेरा येऊ द्या. टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करू. कशा प्रकारची तयारी आहे या सुपर 12 साठी? समोरचा संघ पण टाईटच आहे, तर आम्ही आमचा एफर्ट देऊ. किती धावांपर्यंत रोखायचं आहे? 25-28 पर्यंत रोखू शकतो. टीम कशा प्रकारे असणार आहे आता या संपूर्ण स्पर्धे दरम्यान? आमची सेम टीम असेल, 1-2 प्लेयर मिस करत आहेत, पण ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. बंटी, आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कालच्या दिवसामध्ये 44 धावा धावपळकर लगावले ते. आता आशिष एलेव्हनचा संघ आहे, किती धावापर्यंत मजल मारायचा आहे? समोरचा संघ चांगला आहे, चांगला खेळायचा प्रयत्न करू. मैदानाचे आउटफील्ड सांगता सांगता टीम कशा प्रकारे असणार आहे? आउटफील्ड फुल फास्ट आहे. बॉल बॅटीला लागला की कनेक्ट झाल्यावर बॉल 4च जातो. जसा आहे तसा आम्ही खेळू, 100% द्यायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का पास मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकला आशिष एलेव्हन संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय बारोंडा एलेव्हन संघाला. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा, पहिले षटक मार्गस्थ आहे, जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे पहिलं षटक मार्गस्थ आहे. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळी नाही. यावेळी चेंडू कॅप मधून ट्रॅव्हल झाला, चेंडू गेला सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. चौकार आलाय आणि चौकाराने धावपल जर आपण बघितलं तर तब्बल 7 धावा धावपलकावर, जिकडे 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि सूरज पुन्हा एकदा नितेश पाटील समोर सज्ज होते. जिकडे पाटला जर आपण बघितला तर तब्बल 31 धावांचा आहे. हलक्या हातानं सन्मान दिला गेला. डिफेन्सिव्ह मोड मध्ये क्रिकेट खेळलं गेलं यावेळेला नितेश पाटीलच्या माध्यमातून आणि स्ट्राईक रोटेट केली गेले. 5 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. दुसरी मॅच सुपर 12 मधली जी आपल्या भेटीला आले हितांश युगांश प्रीमियर लीग 2024 मध्ये या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये आपण आहोत, जिकडे सुपर 12 मधील सामने जे आपल्या भेटीला आले आहेत या स्पर्धेदरम्यान. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 9 धावा धावपलकावर. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच ओलिया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलक जर आपण बघितलं तर तब्बल 9 धावा धावपलकावरती आहेत. 31 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली. पहा, टीम प्लेयर्सचे अजून अमित लाड विचारत आहेत की आमच्या चुका पहिल्या मॅच मध्ये कुठे झाल्या. आय थिंक त्या चुका करायच्या नव्हत्या, त्या चुका आमच्याकडून झाल्या आणि आम्हाला या पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चुका न होण्याची काळजी घ्या आणि त्या प्रकारचा खेळ प्रत्येक खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये दाखवा आणि आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न जितका करता येईल तितका करायचा प्रयत्न करा. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर ऋतिक पागी बाबू तो सज्ज होतोय.
ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 पूर्ण. 10 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झाला आणि पाठलाग जर आपण बघितलं तर तब्बल 31 धावांचा आहे. ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकामध्ये करून दाखवले एका चौकारासह, परंतु इकडून प्रयत्न कशा प्रकारे असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा नितेश पाटीलचा खेळण्याचा तरीका कशा प्रकारे बदललाय आणि किती नितेश पाटील स्वतःला इम्प्रोव्हाइज केलंय या स्पर्धेदरम्यान. पहा शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळेला 40 धावांचा पाठलाग करत होता त्यावेळेला सुद्धा याच प्रकारची बॅटिंग केली होती आणि आता सुद्धा त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटीलने आतापर्यंत 2 चौकारासह तब्बल 10 धावा बॅट मधून आल्यात. 14 धावा धावपलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे ऋतिक पागी बाबर ज्याच्यावर चौकार चढवलाय. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. हो, चांगली फिल्डिंग, त्यामुळे 1 धाव धावपलकावर. 15 धावा धावपलकावर 1.3 चेंडूचा जिकडे खेळ झालाय आणि खऱ्या अर्थात थोडासा दबाव आलाय, कारण इक्वेशन जर आपण बघितलं तर 15-16चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय आणि फेकी सुद्धा झाली गेली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे फक्त 1 धाव धावपलकावर आले. पहा प्रयत्न कशा प्रकारचे आतापर्यंत करतायत जीवदानी माऊली पुलपाडा संघ, परंतु या प्रयत्नामधून एखादा डॉट बॉल, एखादा विकेट येईल का, आणि एखादा डॉट बॉल जर आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, परंतु ते काम अजून करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा धावपलकावरती 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावली पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला, चेंडू गेला सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. आमच्या दिलीप पाटील दादांचा संघ तेजस 11, तेजस 11, अहो तेजस 11, तेजस 11, अहो तेजस 11. थँक्यू डीजे. पहा बऱ्याच स्पर्धेनंतर नितेश पाटील काय जबरदस्त बहरामध्ये आलाय. सर्वात जमेची बाजू त्याच्या चलेवन संघासाठी ठरणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निघून गेला सीमार्ग पार, चौकार, 4 धावा. 24 धावा, 12 मध्ये 7. नितेश पाटील ऑलराऊंडर, करंगवळी राहुल पुळेकर, विमल लॉसन बॅट्समन डेंजर, जिग्नेश पंकज भारी धुरंधर. नितेश पाटील ऑलराऊंडर, करंगवळी राहुल पुळेकर, विमल लॉसन बॅट्समन डेंजर, जिग्नेश पंकज भारी 24, 12 मध्ये 7. कल्पेश करत भारी बॉलर, अमर म्हात्रे हितेश भोईर, कल्पेश करत भारी बॉलर, करोडो त्यांचे फॅन, लाखो करोडो त्यांचे फॅन, दिलीप पाटील दादांचा संघ तेजस. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा 24 धावा धावपलकावरती, त्याच्यामधून 7 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांचं योगदान आतापर्यंत नितेश पाटीलने दिले. आणि पहा कशा प्रकारे खेळण्याचा तरीका बदललाय आणि कशा प्रकारे इम्प्रोव्हाइज करून स्वतःला आतापर्यंत मैदानाच्या आतमधून सोडलं गेलंय. या स्पर्धेमध्ये नितेश पाटीलने अटॅक अँड फिल्डिंग लावली गेली आणि कालच्या दिवसामध्ये अटॅकिंग फिल्डिंगचं जर उदाहरण पेश करायचं झालं ना प्रवीण पाटील, तर एकच आहे. कालच्या दिवसामध्ये हितांश युगांश 11 संघांनी याच प्रकारची अटॅकिंग फिल्डिंग लावली होती आणि त्या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये तब्बल 6 गडी बाद झाले होते. हितेश गवळी सुद्धा, त्यांना सुद्धा माहित आहे 23 धावांचा पाठलाग होता आणि त्या अटॅकिंग फिल्डिंग मध्ये तब्बल 6 गडी बाद झाले होते. इकडे त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, इकडे त्या प्रकारची अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागेल, इकडे प्रयत्न करावे लागतील जर का या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. नाहीतर त्याचे चलेवन संघ या मॅच मध्ये खूप पुढे जाणार गेलेला संघ असेल. दिशा देण्याचा प्रयत्न, हो इकडे काय घडलंय,
दोन खेळाडू मध्ये आले होते परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे एक धावपलकावर 26 रन 26 धाबा, फक्त 10 मध्ये 5 धाव्यांची गरज. ऑफस्टंपच्या जास्तच बाहेर, त्यामुळे आमचे पंच वाईट चेंडू घोषित केलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय 1 धावेसाठी. असं वाटलं होतं मेगी चौकार गेला नाही, मॅच फिनिश झाले, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. चेंडू गेलाय टॅपच्या साहाय्याने डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. हो सुरेख चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू होते. 2.4 ओव्हर 28 रन. टॅपच्या साहाय्याने हलक्या हाताने ड्राईव्ह केला, चेंडूला फेल्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव. पहा एकतर्फा मॅच आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. ओहो फटका एक्झिक्यूट इतक्या वेगाने केला होता ना की थटफल आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅच इक्वेशन जर बघितली तर येणाऱ्या 6 मध्ये 2. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू 6 मध्ये 2 आणि मॅच फिनिश करणार कोण? टॅपच्या साहाय्याने पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय, तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. 30 रन पाठलाग होता 31 धावांचा. अजून एकही गडी बाद नाही झाला गेला. धाव चेंडू डॉट बॉल येतोय. पहा 31 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत येस गडी बाद गॉन. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हायर, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हायर. थँक्यू. आता काय घडलंय? एक डॉट बॉल आलाय, त्यानंतर एक विकेट आलाय, म्हणून क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. यहाँ पे प्रेडिक्शन फेल आहे. इकडे काही होऊ शकतं. 3 चेंडू 1 धावेची गरज आणि किती वेळा आपण समीकरण बघितलं की 3 चेंडू 1 धाव सुद्धा नाही झाली गेली. इकडे आता कमबॅक केलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघालय, पण खूप उशिराने कमबॅक केलंय. काय इकडून अजून कमबॅक होईल? टॅपच्या साहाय्याने ड्राईव्ह केलं चेंडूला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय आणि सुपर 6 मधून दाखल होणारा दुसरा संघ, त्या संघाचं नाव आहे तेजस 11.